श्री स्वामी समर्थाय नम. आजचा हा संदेश तुझ्यासाठी नीतीने खास तयार केला आहे, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याने त्यांचे सर्व दुःख आणि चिंता नक्कीच विरून जातील. स्वामी समर्थ म्हणतात, या क्षणापासून तुझ्या मुलांवरची भयानक संकट टळून जातील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, या क्षणापासून तुझ्या मुलांवरची भयानक संकट टळून जातील. जसा अंधार निघून सूर्याचा किरण येतो तसंच संकटही दूर होतील. तुझ्या घरात शांती आणि समाधान यांचा वास दरवळू लागेल. मुलांच्या आयुष्यात उजेड येईल, आनंद फुलून येईल. कधी वाटलं असेल की मुलांच्या जीवनात काही अडचणी कायम राहतील, पण आता त्या काळजाला शांती मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांचं भविष्य सुंदर होईल. जे काही कठीण प्रसंग असतील ते सहजतेने सोडले जातील. मुलांच्या आरोग्याची काळजी दूर होईल. कोणतंही आजारपण, व्याधी यांचा त्रास कमी होईल. ते निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी होतील. त्यांच्या मनात भीती नसेल आणि ते आत्मविश्वासाने भरून टाकले जातील. शाळा, काम आणि त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपेने जे काही प्रयत्न करतील ते नक्कीच फळ देतील. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीने आणि क्षमतेनुसार चांगले मार्ग मिळतील. ते स्वतःच्या मार्गावर प्रगती करतील. मुलांच्या नात्यांमध्येही प्रेम वाढेल. कुटुंबात आणि मित्रांमध्येही सौहार्द वाढेल. कोणताही भांडण किंवा गैरसमज दूर होतील. सर्वांमध्ये प्रेम आणि एकमेकांवर विश्वास वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा संकट येते तेव्हा देवावर विश्वास ठेवा. संकट येतात पण ती गेल्यावर नव्या संधी येतात. तू आणि तुझे मुलं धैर्याने सामना करशील आणि ते नक्कीच यशस्वी होणार. या संकटातून तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. त्यांच्या कृपेने तुझ्या मुलांना एक नवा प्रवास सुरू होईल, ज्यात ते सुख समृद्धी मिळवतील. तुझ्या घरात गोडवा, समाधान आणि भरभराट येईल. जे काही अडचणी होत्या त्या दूर होतील आणि नव्या स्वप्नांना हातभार लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, जो मन लावून माझं नाव घेतो त्याच्या आयुष्यात प्रकाश येतो. म्हणून मन शांत ठेव, स्वामींचं स्मरण कर आणि विश्वास ठेवून पुढे जा. या संकटाला नकार दे आणि तुझ्या मुलांसाठी स्वप्न मोठी करा. ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घ्या, मन शांत ठेवा. संकट मोठी असली तरी मी आहे ना मागे उभा. तुझ्या मुलांचं रक्षण मी करते. त्यांच्या वाटेवरचा प्रत्येक काटा मी काढून टाकतोय. आता त्यांना कोणीच त्रास देऊ शकणार नाही. तुझ्या काळजावरचा भार हलका होईल. ज्या गोष्टीने तू रात्रभर जागून डोळे ओले केलेस त्या गोष्टी आता मागे राहतील. स्वामी म्हणतात, आजपासून त्यांच्या डोक्यावर माझा हात आहे. त्यांना कोणतीही वाईट संगत नाही लागणार. त्यांच्या विचारांमध्ये शुद्धता येईल. ते चांगले निर्णय घेतील. त्यांची वाटचाल योग्य दिशेने होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या चुकांमध्ये सुधारणा होईल. ते पूर्वीपेक्षा जबाबदार बनतील. तुझं बोलणं ऐकतील, आदर देतील. आईबाबांप्रती त्यांचं प्रेम वाढेल. घरात शांतता नांदेल आणि सर्वजण एकत्र सुखाने राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा आईचं मन दुःखाने भरून येतं तेव्हा माझं हृदय हलतं. कारण आईच्या डोळ्यात अश्रू असतील तर माझ्या कृपेमुळे ते सुखाच्या अश्रूंमध्ये बदलले जातात. आजपासून तुझे अश्रू थांबतील. तुझ्या मनाला समाधान मिळेल. तुला वाटत असेल की माझं मूल कुठे हरवलंय, का ते चुकतंय, का वाईट मार्गाला लागले, तर स्वामी म्हणतात, माझ्यावर सोपव. मी त्याला परत योग्य मार्गावर आणीन. तो बदललेला दिसेल तुला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि मनात सुधारणा दिसेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलाला चांगली संधी मिळेल. नोकरी, शिक्षण, व्यवसाय जे हवं असेल त्याचं यश मिळेल. त्याच्या प्रयत्नांना फळ मिळेल. जिथे नशीब साथ देत नव्हतं तिथे स्वामींची कृपा साथ देईल. स्वामी म्हणतात, मी आहे ना. माझा भक्त संकटात एकटा नसतो. मी त्याच्या पाठीशी उभा असतो. आजपासून तू मुलांसाठी फक्त माझं नाव घेत जा. 2 क्षण शांत होऊन डोळे मिटून ओम स्वामी समर्थ म्हण.
स्वतः अनुभव घेशील. तुझं मन हलकं झालं आहे. आशेचा किरण दिसू लागला आहे. स्वामींचं नाव म्हणजे शक्ती. स्वामींचं स्मरण म्हणजे चमत्कार. तू केवळ श्रद्धा ठेव आणि मनापासून एकदा म्हण, स्वामी, माझ्या मुलांचं आयुष्य तुझ्याकडे सोपवलंय. आता घरात आनंदाचं वातावरण तयार होईल. तुझ्या मुलांना यश मिळाल्याची बातमी येईल. कोणीतरी सांगेल, अहो, तुमचा मुलगा खूप पुढे जातोय. ते ऐकून तुझ्या काळजातून हसू येईल. ते स्वामींचं हसू असेल. स्वामी म्हणतात, दुःख येतात पण ती माझ्या कृपेने लहान वाटतात. मी मोठ्या अडचणी क्षणात हलकं करतो. आणि आता संकट दूर झाली आहेत. भीती नको, चिंता नको, फक्त भक्ती ठेव. संध्याकाळी दिवा लाव आणि मनातून स्वामींचं एक स्मरण कर. तेवढंच पुरेसं आहे. त्या दिव्याच्या ज्योतीत तुझ्या मुलांचं भविष्य उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये जर श्रद्धा असेल तर मी प्रत्येक क्षणात तुला साथ देईन. तुझ्या मुलांवर कोणाचं वाईट डोळं लागलेलं असेल, कोणाचं दृष्ट लागलेलं असेल तरी त्याचा प्रभाव आजपासून संपतोय. मी आहे त्यांच्या पाठीशी. त्यांचं रक्षण माझ्या आशीर्वादाने होतंय. आता कुणाचं वाईट चालणार नाही. कधी तुला वाटलं असेल की माझं मूल मागे पडतंय, लोकांची मुलं पुढे जात आहेत, पण स्वामी म्हणतात, माझा वेळ वेगळा असतो. जेव्हा मी कृपा करतो तेव्हा तुमचं मूल हजारो पटीने यशस्वी होतं. स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुला चमत्कार वाटावा असा बदल दिसेल. मुलांच्या आयुष्यात जी थांबलेली प्रगती होती ती झपाट्याने सुरू होईल. त्यांना योग्य माणसं भेटतील, चांगल्या संधी येतील. जिथे नकार मिळत होते तिथं आता होकार येतील. स्वामी म्हणतात, तू फक्त एकदा माझ्या नावाने दीप लाव आणि मनापासून म्हण, स्वामी, माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखव, बाकी मी बघतो. स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत, ते शक्ती आहेत. त्यांची आठवण म्हणजे संरक्षण, कृपा आणि चमत्कार. तुझ्या मनात असलेली भीती आता कमी होत चालली आहे, कारण तुला आतून जाणवते, हो, माझ्या मुलाचं रक्षण होते. स्वामी म्हणतात, तुझं मूल जर चुकीच्या मार्गावर गेलं असेल तर मी त्याला परत योग्य वाटेवर आणीन. मनापासून पश्चाताप निर्माण करीन. त्याच्या हृदयात सद्विवेक जागवीन आणि त्याला नव्याने घडवीन. हे ऐकून तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील, पण हे अश्रू आता दुःखांचे नसतील, ते कृतज्ञतेचे असतील. कारण तू पाहशील की तुझं मूल बदललंय, चांगल्याच मार्गावर चाललंय, स्वतःहून अभ्यास करतोय, जबाबदारी घेतोय, घरच्यांचा सन्मान करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, आईवडिलांचं दुःख मला सहन होत नाही, त्यामुळे मी त्यांच्या मुलांना योग्य दिशा दाखवतो. तुझं मूल जे स्वप्न बघत होतं, एखादी नोकरी, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, विदेशातील संधी, स्वामी समर्थ म्हणतात, त्या स्वप्नात आता माझी कृपा मिसळली आहे. त्यामुळे ते स्वप्न आता खरं होणारच. आजपासून तुला छोटी छोटी सकारात्मक लक्षणं दिसू लागतील. मुलांचं वागणं बदलेल, त्याचा चेहरा उजळेल, त्याच्या बोलण्यात गोडवा येईल. कधी वाटायचं की त्याचं भविष्य अंधारात आहे, पण आता तो उजेडात चालतोय. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव जिथं घेतलं जातं तिथं भीती, अडचण, दुर्भाग्य टिकत नाही. तुझ्या घरात आता माझी कृपा उतरते. तुझ्या मुलांच्या डोक्यावरून संकटाची सावली दूर होते. जे वाईट योग होते ते जाऊ लागलेत. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा चालू होतील. स्वप्नांचं जे दार बंद वाटत होतं त्यावरून अडथळा हटतोय, कारण त्या दरबारावर आता स्वामी समर्थांचा हात आहे. आजच्या क्षणापासून एक नवीन अध्याय सुरू होतोय. तुझ्या मुलांचं भविष्य आता स्वामी समर्थांच्या कृपेने घडते. फक्त तू श्रद्धा ठेव. दररोज एकांत शांत बसून म्हण, स्वामी समर्थ, माझ्या मुलांच्या आयुष्यात तुझा प्रकाश पडू दे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांनी कितीही चुका केल्या असतील, कितीही वाट चुकली असेल, तरी त्यांना शिक्षा नाही, संधी देतोय. कारण तू मनापासून मला साकडं घातलंस. तुझं प्रामाणिक मन मला जाणवते. आईबापाच्या अंतःकरणातून निघाली आर्तप्रार्थना मी कधीच दुर्लक्षित करत नाही. मी त्या मुलांच्या हृदयात एक नवीन प्रकाश टाकतोय, जो ज्यांना अंधारापासून बाहेर काढेल. आजपासून त्यांच्या आयुष्यात शांतता, समजूतदारपणा आणि यश यांचा संगम होणार आहे. त्यांच्या डोक्यावर माझा हात असेल. त्यांनी घेतलेले निर्णय आता चुकणार नाही. त्यांचं मन स्थिर होईल. त्यांनी जर भीती, गोंधळ, तणाव अनुभवला असेल तो आता कमी होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथं मुलांचं भविष्य हरवते असं समजून हताश झालास, तिथंच मी माझं आशीर्वादाचं द्वार उघडलं आहे. फक्त तुझी श्रद्धा तुटू देऊ नकोस. मी आहे आणि मी आहे म्हणून तुझं मूल एक दिवस खूप मोठं होईल.
तुझं मूल शिक्षणात मागे पडलं असेल, परीक्षा बिघडली असेल, पण स्वामी म्हणतात मी जिथं इच्छा करतो तिथं परिस्थिती बदलणं क्षणाचं काम आहे. आज नाही तर उद्या, पण मी यश त्याच्या हाती देणारच. स्वामींच्या कृपेने मुलांचं मन स्थिर होईल. त्यांना त्यांच्या आयुष्यातील खरा मार्ग सापडेल. त्यांच्या भोवती असलेली चुकीची संगत आता दूर जाईल. जे मित्र त्यांच्या फायद्यासाठी होते पण हानी करत होते, ते स्वतःहून दूर जातील. आणि जे मित्र खरं प्रेम करणारे, पुढे नेणारे असतील, तेच सोबत राहतील. स्वामी म्हणतात मुलांचं मन कोवळं असतं, त्यांना फक्त योग्य दिशा हवी असते. मी ती दिशा देतोय. माझ्या कृपेने त्यांचं अंतःकरण शुद्ध होते. ते वाईट विचारांपासून मुक्त होत आहेत. आज रात्री झोपताना त्यांच्या कपाळावर एक प्रेमाचा हात फिरव आणि मनातल्या मनात फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ, तू माझ्या मुलांचं रक्षण कर. आणि पहा, त्यांची झोप शांत होईल, त्यांचं मन निर्मळ होईल आणि स्वप्नातही त्यांना आशेचा किरण दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांचं आयुष्य मी सुंदर बनवीन. कदाचित यश थोडा उशीर येईल, पण जेव्हा येईल तेव्हा सर्वत्र तुझ्या नावाचं कौतुक होईल. तुझा मुलगा, तुझी मुलगी जिथं जाईल तिथं लोक म्हणतील, वा, किती सुसंस्कृत, कष्टाळू आणि यशस्वी आहे. हे ऐकून तुझं मन भरून येईल आणि तुझ्या त्या पाणावलेल्या डोळ्यांमधून जे अश्रू बाहेर पडतील ते दुःखांचे नसतील, ते असतील आनंदाचे, स्वामींची कृपा अनुभवण्याचे. स्वामी म्हणतात मी तुला सोडणार नाही. तुझ्या मुलांचं रक्षण करत राहीन. त्यांच्या पावलोपावली मागे उभं राहीन. जिथं संकट असेल तिथं मी असेल. जिथं अडथळा असेल तिथं माझा आशीर्वादाचा हात असेल. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांनी आतापर्यंत किती अपयश पाहिलं असेल, किती वेळा त्यांना नकार मिळाला असेल, पण माझ्या कृपेने आता प्रत्येक नकाराचं रूपांतर होकारात होणार आहे. ते जिथे प्रयत्न करतील तिथे यश त्यांच्या चरणाशी लोटांगण घालेल. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नाही, तर एक अदृश्य कवच आहे, जे संकटांना रोखतं, अपयशांना थांबवतं आणि भविष्य उजळवतं. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांच्या वाटेला आलेले दुःख संपत चालले. त्यांच्या नशिबावर माझा हस्ताक्षर उमटतोय. आता ते वाट चुकणार नाहीत, कारण त्यांच्या पावलांखाली मी आहे. आणि स्वामी समर्थ हे फक्त आळंदी, अक्कलकोट किंवा मंदिरात असतात असं नाही, ते तुझ्या घरातही असतात. तिथं जेव्हा तू त्यांच्या नावाने पाणी देतोस, जेव्हा तू त्यांच्या फोटेसमोर उदबत्ती लावतोस, ते तेव्हा म्हणतात माझ्या भक्तानं मला बोलावलं, आता त्याच्या घराचं रक्षण माझं काम आहे. स्वामी म्हणतात तुझ्या मुलांच्या पाठीशी मी आहे, हे लक्षात ठेव. शत्रू कितीही मोठा असला तरी माझ्या आशीर्वादापुढं तो शनीच आहे. त्यामुळे कोणत्याही संकट त्यांच्या आयुष्यात फार काळ थांबणार नाही. माझं नाव जिथं घेतलं जातं तिथं काळोख टिकत नाही. कितीही वेळा नशिबानं पाठ फिरवली असेल तरी आजपासून तेच नशीब पुन्हा उजळून लागेल. मुलांना संधी मिळतील. त्यांचं मनच सांगेल आता योग्य वेळ आहे, आता प्रयत्न करायचंय. आणि स्वामींच्या कृपेने त्यांना योग्य दिशा, योग्य निर्णय आणि योग्य फळ मिळेल. स्वामी म्हणतात तुझं मूल जर नोकरीच्या मागे आहे तर आता ती नोकरी सापडणार. जर ते शिक्षणात अडकलं असेल तर आता ते मार्ग मोकळे होणार. जर ते आजारी असेल तर आता शरीरात नवचैतन्य भरलं जाईल. फक्त तू दररोज सकाळी एक वेळ असो किंवा रात्रीची वेळ शांत मनाने डोळे मिटून स्वामी समर्थ असं 3 वेळा म्हण आणि मनात फक्त एक इच्छा ठेव, माझ्या मुलांच्या आयुष्यात चांगुलपणाचं तेज पसरू दे. स्वामी म्हणतात मी तुझ्या घरात दिवा लावून ठेवला आहे. हा दिवा म्हणजे माझं संरक्षण आहे, माझा आशीर्वाद आहे आणि तुझ्या मुलांचं उज्ज्वल भविष्य आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा संकट येतात तेव्हा ती थांबतात. जेव्हा दुःख येतं तेव्हा ते हलकं होतं. जेव्हा मन खचतं तेव्हा ते पुन्हा उभं राहतं. कारण स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, हे श्रद्धेचा शाश्वत आधार आहे. ते तुझ्या मुलांचं भविष्य बदलू शकतात आणि बदलत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या मुलांचं नशीब आता मागे नाही, पुढे धावेल. कधी कधी वेळ लागतो, पण मी वेळच बदलतो. तुझ्या मुलांच्या कपाळावर माझा हात आहे. आता त्याच्या प्रत्येक पावलावर यश असणार आहे. जो अपयशाने खचलेला असतो, ती समाजाच्या नजरा सहन करत असेल, पण स्वामी म्हणतात ज्याला समाज कमी लेखतो त्यालाच मी सर्वोच्च स्थानी नेतो. ज्याच्याकडे कोणी पाहत नाही त्याच्या आयुष्याचा मी चमत्कार करतो. म्हणून आई वडिलांनो, आता रडू नका. तुमच्या त्या आसवातूनच मला तुमचं दुःख कळतं. तुमचं प्रत्येक अश्रू माझ्या चरणावर पोहोचतंय आणि माझ्या कृपेचं रूप बनून परत येतं.
स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांमध्ये जे चांगुलपणा आहे ते आता संपूर्ण जग बघणार. ते कोणत्या परीक्षेत नापास झाले असतील, पण माझ्या परीक्षेत पास होतील, कारण मी त्यांच्या मनात प्रामाणिकपणा आणि भक्ती पाहिली आहे. जर तुझं मूल परदेशात आहे आणि तुझी चिंता त्याच्या सुरक्षिततेसाठी आहे, तर स्वामी म्हणतात, जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं मी स्वतः उपस्थित राहतो. माझ्या आशीर्वादाची छाया त्याच्या भोवती असेल. देश कोणताही असो, मी त्याच्या रक्षणासाठी आहेच. स्वामी म्हणतात, तुझं मूल जर चुकीच्या मार्गावर गेलं असेल तर काळजी करू नकोस. मी स्वतः त्याला योग्य मार्गावर आणेन. त्या हृदयात मी एक दिव्य विचार रोवणार आहे, जो त्याला वाईट संगतीपासून दूर नेईल आणि चांगल्या कर्माच्या वाटेवर आणेल. स्वामी समर्थ म्हणजे चुकलेल्यांना सुधारणारी शक्ती, हरवलेल्यांना परत आणणारा आधार, विचारांमध्ये अंधार असलेल्यांना प्रकाश दाखवणारा दीपस्तंभ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त तू श्रद्धा ठेव, मी तुझ्या विश्वासाचं रक्षण करतोय. कधी वाटेल की काहीच होत नाही, पण मी पाठीशी असतोच. मी गुप्तपणे कार्य करतो आणि योग्य क्षणी सगळं बदलून टाकतो. तुझ्या मुलांचं मन 100 विचारांनी भरलेलं असेल, पण आता एक एक विचार शांत होत जाईल. त्यांचं मन माझ्या कृपेने स्थिर होईल, आत्मविश्वास वाढेल आणि यश त्यांच्या पावलांना बिगलू गेले. स्वामी म्हणतात, एक दिवस येईल जेव्हा तुझं मूल स्वतःचं तुझ्या पायांपाशी बसून म्हणेल, आई बाबा, तुमचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा नुसती तर मी इथवर कधीच पोहोचलो नसतो. आता आणि त्या क्षणी तुमचं अंतःकरण भरून येईल, डोळे ओलावतील आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणाल, स्वामी समर्थ, केवळ तुझ्यामुळे हे शक्य झालं. स्वामी समर्थ म्हणतात, मी फक्त मंदिरात नाही राहत, मी त्या प्रत्येक घरात असतो जिथं श्रद्धा असते. जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं मी स्वतः निवास करतो. तुझं घर आता माझं घर झालंय आणि तुझी मुलं माझी जबाबदारी. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस, स्वामींचं तेज तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरते. जिथं काळजी होती तिथं आज समाधान येते. जिथं अंधार होता तिथं आता दिवा लागलाय. तो दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलाला आजवर कितीदा अपमान सहन करावा लागला असेल, पण आता मी त्याला सन्मान देणार आहे. मी त्याच्या जीवनात अशा संधी पाठवणार आहे की तिथे लोक म्हणतील, हेच ते मूल, यानं इतकं मोठं केलं. हे सर्व शक्य आहे कारण स्वामी समर्थांची कृपा जेव्हा सुरू होते तेव्हा काळच झुकतो आणि परिस्थिती वागते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांच्या मनात जर भीती असेल, न्यूनगंड असेल, तर मी त्यांच्या मनाला नवं बळ देतो. त्यांना आत्मविश्वासाची एक ज्योत देतो, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याला उजळून टाकते. आजपासून तुझं मूल मागे राहणार नाही. ते चालायला लागतील, धावायला लागतील आणि एका क्षणी यशाच्या शिखरावर पोहोचतील. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलांच्या डोक्यावर माझा हात ठेवतोय. ज्या परीक्षेमध्ये ते हरले तिथेच आता विजय मिळवतील. ज्यांनी त्यांचा उपहास केला तेच आता टाळ्या वाजवतील. आई वडिलांनो, तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघून मनात फक्त एवढं म्हणता, स्वामी माझ्या लेकराचं रक्षण कर, तेव्हा मी तुमचं नव्हे तर त्या लेकराचं आयुष्याच हातात घेतो. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांच्या नशिबाचं पान मी स्वतः उलटतोय. त्या पानावर आता दुःखाच्या गोष्टी नाही तर चमत्काराच्या आठवणी लिहिल्या जाणार आहेत. त्या प्रत्येक संकटाला मी मागे हटवतोय, प्रत्येक नाकाराला मी होकारात बदलतोय आणि तुझ्या घरात सुख, समाधान, यश आणि पैसा हे चारही दिशाने येऊ लागणार आहेत. फक्त श्रद्धा ठेव, माझं नाव घेत राहा, मी आहेच आणि नेहमीच राहीन. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलांच्या पावलांवर आता माझा आशीर्वाद चालायला लागला आहे. जिथं त्यांना वाट चुकायची भीती होती तिथं आता त्यांचं पाऊल ठामपणे योग्य मार्गावर पडत आहे. तू ज्या रात्री जागून त्यांच्यासाठी रडलील त्या तुझ्या दिवशी देवासमोर हात जोडून फक्त एवढंच मागितलं, माझ्या लेकराला सुख मिळू दे. त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर मी आता कृपेच्या रूपात देत आहे. स्वामी म्हणतात, माझं नाव घेणाऱ्याच्या घरात संकट येऊ शकतं, पण ते संकट तिथे टिकू शकत नाही, कारण माझी उपस्थितीच त्याला मागे हटवते. तुझं मूल जर आज अडचणीत असेल, नोकरी नाही, अभ्यासात मन लागत नाही, आयुष्य कोसळल्यासारखे वाटते, तर स्वामी म्हणतात, अगदी हेच संकट मी आता सुवर्ण संधीमध्ये बदलणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो मी. हात गळलेल्यांना हात देतो मी. जे पडले त्याला उचलून वर नेतो मी. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाला यश हवंय ना, तर मी त्याच्यासमोर अशी दारं उघडते जी दारं आजवर बंद होती, पण माझ्या कृपेने ती आता सताड उघडली जातील.
आई वडिलांनो, तुम्ही जर तुमच्या लेकरासाठी रोज देवासमोर दिवा लावता तर समजा त्या ज्योतीत मी स्वतः प्रकट होतो आणि त्या प्रकाशात मी तुमच्या मुलांच्या भविष्याचा मार्ग तयार करतो. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताचं मूल कोणत्याच क्षेत्रात मागे राहणार नाही. ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलाकार असो, शेतकरी असो, कामगार असो, मी त्यांच्या प्रत्येक श्रमाला यशाचं फळ देणार आहे. स्वतःवर शंका करणाऱ्या त्या पोराला आता मी आत्मविश्वास देणार आहे. आई विना झोप न लागणाऱ्याला त्या मुलीला मी आता आभाळा एवढं धैर्य देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या मुलांवर प्रेम करतोस आणि मी तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवतो, म्हणून मी तुझ्या सोबत आहे, सदैव अवधरीत अखंड. आजपासून प्रत्येक सकाळ तुमच्या मुलांसाठी एक नवीन सुरुवात असेल. प्रत्येक रात्री ते शांत झोपतील, कारण त्यांना आता माहीत असेल स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मूल जेव्हा थकून जातं तेव्हा त्याला हौस पाठीवर हात ठेवणारा मी आहे. ते जेव्हा म्हणतं माझ्याचं नशीब का दुःख, तेव्हा मी त्याच्या मनात सांगतो, बाळा थांब, फक्त थोडं, चमत्कार जवळ आलाय. तुझ्या मुलाला जेव्हा वाटतं सारे दार बंद झाली आहेत, तेव्हा स्वामी म्हणतात, मी एक असं दार उघडून देतो जे फक्त माझ्या कृपेने उघडतं आणि त्या दारामागं असतं यश, समाधान आणि सौख्य. आई वडिलांनो, तुमच्या मनात एक शंका सतत असते, माझ्या मुलाचं काय होणार? स्वामी समर्थ आज स्पष्टपणे सांगत आहे, चिंता करू नकोस, तुझं मूल माझ्या हृदयात आहे. ज्यांचं रक्षण मी करतो त्यांचं काहीच वाईट होऊ शकत नाही. त्याला आज नोकरी नाही, चिंता नको, स्वामी त्याच्या पाठीशी आहे. ती मुलगी अभ्यासात मागे पडली, चिंता नको, स्वामी तिला नवी ऊर्जा देत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आता संघर्ष नाही तर समाधानाचं वासन राहणार आहे. मी तुझ्या घराचं प्रत्येक कोपरा पवित्र करते, कारण तिथं माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं राहतात. आजवर ज्यांनी तुमच्या मुलांची हेटाळणी केली त्यांना आता अभिमान वाटेल. हाच तो मुलगा, हीच ती मुलगी. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मुलाला इतकं उंच घेऊन येईल की त्यांच्याकडे पाहताना लोकांनी फक्त एकच नाव घ्यावं, स्वामी समर्थच्या कृपेने चमत्कार आहे हा. तुझे मूल आता अभ्यासाचं नाही तर आता काळजी करायची नाही. स्वामींचा हात म्हणजे कवच आहे, ते कोणत्याही संकटाला आता येऊ देत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या घरातील प्रत्येक वेदना आता माझ्या चरणाशी जडलेली आहे. तुझ्या घरातील प्रत्येक प्रार्थना आता माझ्या हृदयात पोहोचली आहे आणि म्हणूनच तुझं घर आता चैतन्याचं, शांतीचं आणि समृद्धीचं मंदिर होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या आता आत माझं हात ठेवलंय. तो जेव्हा अडखळेल तेव्हा मी त्याला पाठीवरून हात देईन. तो जेव्हा पडेल तेव्हा मी त्याला उचलून पुन्हा चालायला लावीन. तू त्याच्या नावाने दिवा लावलास ना, मी आता त्या ज्योतीत स्वतः प्रकट झालो. तू त्याच्यासाठी उपवास धरलास, मी त्या उपवासाचा आशीर्वाद त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ओतला. स्वामी म्हणतात, आजपासून तुझं मूल कधी एकटं नाही. मी त्याच्या मनात विचार रूपानं, त्याच्या शब्दात आत्मविश्वास रूपानं आणि त्याच्या कृतीत यश रूपानं प्रकट होतो आहे. तो जो दररोज अपयशाने थकला आहे त्याच्यासाठी आज माझा हात पुढं झाला आहे. ती जी सतत रडते, प्रयत्न करते पण समाधान मिळत नाही, मी आता त्याच्या माझ्या आशीर्वादाने हसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाला माझ्या कृपेने नवी दिशा मिळणार आहे. त्या दिशेला मिळणार आहे प्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणार आहे त्याचं तेजस्वी भविष्य. तुमची मनापासून केलेली प्रार्थना मी ऐकली आहे. तुमच्या रात्रीच्या अश्रूंनी मला बोलत केलं आहे आणि मी निर्णय घेतला आहे, या लेकरांवर आता एकही अंधाराची छाया येऊ देणार नाही. तुमच्या घरातली ताट आज जरी रिकामी असली तरी तुमच्या लेकरांच्या हातात उद्या सुवर्णाची झोळी असेल. तुमच्या मुलांवरच्या दुर्दैवाच्या साखळ्या आजपासून तुटायला लागल्या आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलाच्या नशिबाचं लेखन बदललंय. जिथे दुःख लिहिलेलं होतं तिथं आता दिव्य यश लिहिलं आहे. जिथं अपयश होतं तिथं आता विजय लिहिलेला आहे. आजचा दिवस फक्त एक दिवस नाही, तो आपल्या लेकरांच्या जीवनातील वळण आहे. स्वामी समर्थांचं हे वचन, तुझ्या मुलांवरची संकट आता संपली आहेत, हे फक्त शब्द नाहीत, हे एक चमत्कारी सत्य आहे जे तुमच्या घरात, तुमच्या डोळ्यांसमोर आकार घेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्याच्या आयुष्याचा अंधारलेला आकाश प्रकाशमान करतोय. तुझं मूल आता फक्त चालणार नाही तर आकाशाकडे झेप घेणार आहे. तुला वाटतं माझं मूल मागे पडलंय, पण मी सांगतो, मागं राहिलेलं मूलच एक दिवस सर्वांच्या पुढं जाईल, कारण त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. जेव्हा परीक्षा आली आणि तुझं मूल गोंधळलं तेव्हा मी त्याच्या मनात शांतता ओतली. जेव्हा अपयश आलं आणि त्याच्या डोळ्यात
अश्रू आले तेव्हा मी त्याच्या डोळ्यात हिम्मतीची नवी ज्वाला निर्माण केली. स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक अश्रू साठवून ठेवलाय, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर शोधून ठेवले आणि आता मी माझ्या भक्ताच्या घरात सुखाचं, आनंदाचं आणि यशाचं वादळ घेऊन येते. ज्या मुलांच्या पावलांखाली मी यशाचं जमिनीत बी पेरलंय, ज्याचं फळ म्हणून त्याचा प्रचंड यश, सन्मान आणि समाधान मिळणार आहे. तुला वाटतं तू अजून कुठेच पोचला नाही, पण मी सांगतो तो माझ्या मार्गावर आहे. माझ्या वेळेवर त्याला जे पाहिजे ते सगळं मिळेल. माझी वेळ उशिराची असते पण अचूक असते. आईवडिलांनो, तुमच्या मनातील ती सततची धाकधूक, त्याचं भविष्य काय होईल, आज ती धाकधूक स्वामींच्या आशीर्वादात विरघळून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांचं मूल कोसळलं तरी मी त्याला सावरतो, हरवलं तरी मी त्याला सापडायला लावतो आणि थकलं तरी मी त्याला नवीन ऊर्जा देतो. आजपासून त्याच्या जीवनात दररोज काही ना काही सकारात्मक घडत राहील. आजपासून त्याचं नाव, त्याचं काम, त्याचं यश हे सगळं लोकांच्या तोंडी राहील. कारण या सगळ्यांमध्ये एक शक्ती श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मी माझा पहारा ठेवला आहे. जिथे जग थांबतोय तिथे पुढून जातो. त्याला प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची शक्ती देतो. तुला वाटतं की कधी येणार बदल? स्वामी म्हणतात, बदल आधीच झाला आहे, तू फक्त तो पाहण्यासाठी तयार हो. तुझ्या घरातली नकारात्मक आता हल्लीच निघून गेली आहे. मुलांच्या आयुष्यात जेव्हा अंधार येतो तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या प्रकाशाच्या मार्गावर नेतात. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलाला जेव्हा वाटतं की तो एकटाच आहे तेव्हा मी त्याच्या हृदयात असतो, त्याला सामर्थ्य देतो. तुझ्या विश्वासावर आणि प्रार्थनेवर स्वामींची कृपा अवतरित असते. ज्या घरात स्वामी समर्थांची भक्ती असते तिथे कधीही संकट टिकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलांच्या स्वप्नांना आकार देतो. मी त्यांना वेदना विसरायला शिकवतो आणि त्यांच्या यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतो. ज्यांनी तुला हेरले त्यांना आज तुझ्या मुलांच्या यशाचा विसर पडेल. ज्यांना तुझ्या मुलांवर विश्वास नव्हता आज ते त्यांना दंडवत करतील. तुझं मूल आता त्या अंधारातून बाहेर पडलं आहे. ते स्वामी समर्थांच्या कृपेने उजेडाच्या दिशेने चाललं आहे. त्या उजेडात प्रत्येक समस्या सुकर करणार आहे आणि प्रत्येक अडथळा निघून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या डोक्यांवर अंधार पसरला होता पण मी त्याच्या आयुष्यात सूर्यप्रकाश देतोय आणि तो सूर्यप्रकाश त्याला उंच भरारी मारायला शिकवेल. जेव्हा तो हरवलेला वाटतो तेव्हा मी त्याच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास भरतो. जेव्हा तो थकलेला वाटतो तेव्हा मी त्याला नवीन ऊर्जा देतो. मुलांवर येणारे संकट आता संपत आहेत कारण माझी कृपा त्यांच्यावर सदैव आहे. मी त्यांना धैर्य देतो, मी त्यांना समाधान देतो आणि मी त्यांना यशाच्या शिखरावर नेतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू काही करू नकोस, फक्त एक नसल्याने घाबरू नकोस, कारण मी तुझ्या मुलासाठी प्रत्येक अडथळा दूर करते. तिला जे पाहिजे ते मिळवून देण्याची माझी तयारी आहे. तुमच्या प्रार्थना आणि भक्तीला मी पूर्ण करतोय. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, आता तुझ्या मुलांच्या वाटेला केवळ चांगल्या संधी येतील. तो शिक्षणात यशस्वी होईल, तो व्यवसायात प्रगती करील, तो आयुष्यात खऱ्या अर्थाने विजयता होईल. ते संकट जेव्हा संपेल तेव्हा तुमच्या घरात सुखाचं नूतन पर्व सुरू होईल. स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावर राहो आणि तुमच्या मुलांच्या जीवनात आनंद वाढो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या मुलाला वाटतं की तो एकटाच आहे, मी त्याच्यासाठी एक मोठं साह्य आहे. तो जेव्हा डगमग होईल मी त्याला उभं करेन. तो जेव्हा थकल असेल तेव्हा मी त्याला नवीन ऊर्जेने भरून टाकेन. तू त्याच्या बाबतीत चिंता करू नकोस, कारण मी तुझ्या मुलाच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवते. जो त्या मार्गाने जातो मी त्याला त्या मार्गावर चांगल्या आणि शुभ फळांसाठी घेऊन जातोय. तुमच्या भक्तीला आणि प्रार्थनेला आता फळ मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या संकटाचा काळ संपत आहे आणि त्याच्या आयुष्यात नवे आनंदाचे, समृद्धीचे दिवस येत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलाच्या जीवनात एक नवीन आरंभ करतोय. त्या आरंभीत ते यशस्वी होईल. ते कधीही हार मानणार नाही. माझ्या कृपेमुळे त्याला अडथळे नाहीसे होतील आणि तो यशाच्या शिखरावर पोहोचेल. ही स्वामी समर्थांची कृपा तुझ्या घरात कायम राहील आणि तुझ्या मुलांच्या प्रत्येक स्वप्नात पूर्णत्व मिळणार. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं घर नांदेल प्रेमाने, सुखाने आणि समृद्धीने. स्वामी समर्थ म्हणतात, तू असं समज की संकट ही फक्त परीक्षाच आहेत. मी त्या परीक्षांसाठी तुझ्या मुलाला तयार करते. त्या परीक्षामधून जेव्हा तो बाहेर येईल तो अधिक शक्तिशाली, अधिक धैर्यशाली बनेल. तुझ्या मुलांच्या मनातील भीती आणि चिंतेचा गुणगंड्या मी पुसून टाकतोय. त्याला विश्वास देतोय की तो कधीच एकटा नाही. मी त्याचा हात धरून चाललोय
आणि त्याच्या प्रत्येक यशामागे मी उभा आहे. मुलांनो, तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे ते फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने आव्हान आहेत. जो स्वामी समर्थांच्या भक्तीवर विश्वास ठेवतो त्याला कधीच पराभव नाही. तुमच्या मुलांवर येणाऱ्या संकटाचा अंत होत आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांना उज्ज्वल भविष्यात उगम होते. ते यशस्वी होतील, समृद्धी होतील आणि तुमच्या घरात आनंदाची भरभराट होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुमच्या मुलांसाठी एक नवीन स्वप्न रंगवतोय. तो स्वप्न साकार होण्यासाठी माझी शक्ती आणि आशीर्वाद सदैव त्याच्यासोबत आहे. तुझ्या मुलांची वाटचाल आता आनंदाची, भरभराटीची आणि यशस्वी होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि नवचैतन्य येईल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्यावर मी डोळा ठेवतो त्याला कधी हार मानावी लागत नाही. तुझ्या मुलाचं मन जितकं मजबूत होईल तितकी त्याची वाटचाल सुगम होईल. त्याला वाटेल की तो अवघड प्रसंगामध्येही न झुकता उभा राहतो, कारण माझा आशीर्वाद त्याला सदैव साथ देतोय. स्वामी समर्थाची कृपा म्हणजे एक अशी शक्ती जिचा प्रभाव तुझ्या मुलांच्या जीवनावर कायम राहील. कधी जेव्हा त्याला वाटेल की तो थकला आहे तेव्हा मी त्याला नवीन ऊर्जा देतो. तुमच्या प्रार्थनांचा आणि भक्तींचा परिणाम लवकरच दिसून येईल. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे सुकून जातील आणि त्यांचं जीवन नव्या आशा आणि आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलाच्या प्रत्येक यशामध्ये असतो. तुमच्या मुलांना नशिबाचे चांगले दिवस येणार आहेत. ते शिक्षणात उत्तम यशस्वी होतील, व्यवसायात भरभराट करतील आणि आयुष्यात सुख शांती प्राप्त करतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि संकट दूर होऊन त्यांच्यावर सुख समृद्धीची छाया पडेल. तुझ्या मुलाला जेव्हा वाटेल की तो अडथळ्यांमध्ये हरला आहे, मी त्याच्या अंतःकरणात एक अनोखी शक्ती जागृत करीन, जिचा वापर करून तो कोणत्याही संकटाला सामोरे जाईल. तो जेव्हा थकलेल्या पावलांनी चालत असेल, मी त्याला नवे पंख देईन. स्वामी समर्थांची कृपा अशी आहे की ती कुठलाही आळोखाला उजेडात बदलू शकते. तुझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे आता दूर होतील आणि त्याच्या मार्गावर फक्त यशाच्या फुलांनी फुलतील. तुझ्या भक्तीने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांच्या आयुष्यात नवं चैतन्य आणि आनंद येईल. संकट जेव्हा येतील तेव्हा त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तो तयार असेल, कारण तो स्वामी समर्थांच्या शक्तीने सज्ज आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मुलांनो, तुमच्या मनातील भीती नष्ट करा. तुम्ही जे काही स्वप्न बघता ते पूर्ण करण्यासाठी माझा आशीर्वाद तुम्हाला सदैव सोबत आहे. स्वप्न मोठी असतील, ध्येय उंच असेल तरी काहीही शक्य आहे. मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला कधी सोडणार नाही. तुझ्या मुलांच्या प्रत्येक अडथळ्यावर माझी नजर आहे आणि मी त्या अडथळ्यांना तुमच्या यशाच्या मार्गावर बांधतो आणि तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीची झुळूक वाहू द्या, कारण स्वामी समर्थांनी तुझ्या मुलांसाठी नवीन जीवनाची सुरुवात केली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना मी माझ्या कृपेने बंधनकारक बनवतोय. आता तो प्रत्येक संकटावर मात करेल, तो यशस्वी होईल, त्याच्या पावलांवर आनंद आणि समाधान फुलतील. स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलाला कधीच भीती वाटणार नाही. तो जेव्हा उदास असेल तेव्हा त्याला माझं सामर्थ्य आणि धैर्य मिळेल. जेव्हा थकलेला असेल तेव्हा तो माझा आशीर्वाद त्याला नवीन ऊर्जा देईल. तुझ्या भक्तीचं फळ लवकरच होईल. तुमच्या मुलांच्या जीवनात नवे उत्साह आणि नवीन प्रेरणा जागृत होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने संकट दूर होतील आणि त्याच्या आयुष्याला सुख शांतीची गोडी मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या यशाचा मार्ग माझ्या आशीर्वादाने उजळेल. तो शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती करेल. तो कधीही हार मानणार नाही, कारण मी त्याच्या सोबत आहे. हे संकट जेव्हा संपेल तेव्हा तुझ्या घरात सुखाची वारा वाहतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे घर नांदेल प्रेमाने, समृद्धीने आणि आनंदाने. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या प्रत्येक वेदनेत, प्रत्येक अडचणीत मी त्याच्या सोबत उभा आहे. जो काही संकट तुझ्या मुलावर येईल मी ते दूर करण्यासाठी तयार आहे. मुलांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवन थांबले आहे तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची आठवण करा. त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश उजळेल आणि तुम्ही पुन्हा ऊर्जा मिळवून चालू शकाल. तुम्ही जे प्रेम आणि आशीर्वाद देत आहात ते स्वामी समर्थ नक्कीच पाहतात. तुमच्या भक्तीला तो मान देतो आणि तुमच्या मुलांवर संकट दूर होतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांच्या मनातील काळजी आणि चिंता मला दाखवतात. मी त्यांना शांत करण्यासाठी दाखवतो. तो जेव्हा डगमगेल तेव्हा मी त्याला आधार देईन. तो जेव्हा थांबेल तेव्हा मी त्याला पुढे नेईन. आता तुझ्या मुलांवरती काळ्या छायांचा अंत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचा मार्ग उघडा होईल आणि त्यांना यश आणि आनंद मिळेल. जेव्हा तुझा मुलगा आणि मुलगी अडचणीत असेल
मी त्यांच्यासाठी एक अभयदायी ठिकाण आहे, जिथे त्यांना शांती आणि सामर्थ्य मिळेल. तिथे त्यांचे मन हलके होईल आणि त्यांची काळजी नष्ट होईल. मुलांनो, संकट येतात, पण ती कायमची नाहीत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझा मुलगा प्रत्येक संकटावर विजय मात करेल. तो धैर्यशील बनेल आणि प्रत्येक अडथळा त्याच्या यशाचा पाया बनेल. तुमच्या भक्तीमुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मुलांचे जीवन आनंदाने सुखाने भरून जाईल. ते यशस्वी होतील आणि त्यांच्या आयुष्यात समृद्धी येईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मुलाच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आहे. तो जे काही ठरवेल ते नक्की साध्य होईल. त्याला कधीही भीती वाटू नये, कारण माझा आशीर्वाद सदैव त्याच्या सोबत आहे. तुझ्या मुलांच्या आयुष्यातील अंधाऱ्या क्षणांना आता उजेडाने व्यापून टाकते. जे जेव्हा भीतीने आणि चिंतेने ग्रस्त होतील, मी त्यांना धीर देतो, त्यांना शक्ती देतो. त्यांना भीतीला त्यांनी पार करावे आणि त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश येवो. मुलांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे हृदय आणि मन इतके मजबूत होतील, यामुळे कोणत्याही संकटांना तुम्ही सहज सामोरे जाल. स्वामी समर्थ तुम्हाला एक नवीन दृष्टी देतात, जिचा उपयोग करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण कराल. तुमची भक्ती आणि विश्वास हेच तुमच्या मुलांच्या यशाचे बीज आहे. स्वामी समर्थ तुमच्या या भक्तीचा कधीही नाकारत नाही. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांचे भविष्य सुंदर आणि प्रकाशमान होईल. मुलांनो, तुमची मेहनत आणि माझा आशीर्वाद हेच तुमचे खरे बळ आहे. तुम्ही कधीच हार मानू नका, कारण मी नेहमी तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. तुमच्या मुलांच्या मनात घाबरट आणि भीतीच्या जागी आता धैर्य आणि आत्मविश्वास वाढू लागेल. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना जेव्हा वाटेल की आयुष्य कठीण आहे, तेव्हा तो मार्ग दाखवणारा प्रकाश त्यांच्या समोर असेल. जेव्हा जग त्यांना खाली आणि निश्चित असेल, तेव्हा त्यांना स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांचे पाय अधिक घट्ट होतील आणि ते त्या अडथळ्यांवर मात करून यशस्वी होण्याचा मार्ग साधतील. तुझ्या मुलांच्या मनातील काळजी आणि वेदना स्वामी समर्थांनी स्पष्ट दिसतात. ते त्यांच्या प्रत्येक श्वासाला जाणतात आणि त्यांना सांत्वन देण्यासाठी सदैव तत्पर असतात. स्वामी समर्थ म्हणतात की माझ्या भक्तांच्या मुलांवर येणाऱ्या संकटांना मी दूर करेन आणि त्यांना योग्य मार्ग दाखवेन. त्यामुळे तुझ्या मुलांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी वेगळाच आत्मविश्वास मिळेल. त्यांच्या मनस्थिती स्थिर होईल आणि तो धैर्याने स्थैर्याने प्रत्येक स्थितीला तोंड देण्यास तयार होईल. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे मन उदार आणि धैर्यशील बनेल, ज्यामुळे ते जीवनाच्या प्रत्येक आव्हानाला हसत सामोरे जातील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांच्या मार्गावर येणारे अडथळे मिटू लागतील. जेव्हा त्यांना वाटेल की परिस्थिती त्यांच्या विरुद्ध आहे, तेव्हा त्यांना स्वामी समर्थांचा आधार आणि सामर्थ्य प्राप्त होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू हार मानू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तू जे करू इच्छितोस ते करू शकतोस. या वाक्याने तुझ्या मुलांच्या मनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल. ते पुढे जात राहतील आणि यशाच्या मार्गावर ठसठशीत पावले टाकतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांचे मन अधिक मजबूत होईल आणि प्रत्येक संकटाला त्यांनी एक नवीन संधी म्हणून पाहायला शिकतील. तुमच्या भक्तीने आणि प्रेमाने तुझ्या मुलांवर स्वामी समर्थांचे आशीर्वाद अधिकाधिक वाढतील. जेव्हा तुम्ही मनापासून प्रार्थना कराल आणि स्वामी समर्थांच्या चरणी आपल्या मनातील चिंतेसह निर्माण नमन कराल, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या मुलांवर सदैव राहील. तुमच्या मुलांचे भविष्य उजळेल आणि ते सर्व क्षेत्रात यशस्वी होतील. त्यांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि स्वास्थ्य येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. मी तुझ्या मुलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सदैव तुझ्या सोबत आहे. त्यांना कधीही भीती वाटू नये. माझा आशीर्वाद त्यांच्यासाठी एक कवच आहे, जो त्यांना सर्व संकटापासून वाचवेल. त्यामुळे विश्वास ठेवा आणि आपल्या मुलांवर प्रेमाने आणि श्रद्धेने साथ द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा प्रकाश तुझ्या मुलांच्या जीवनात दिवसेंदिवस अधिक तेजस्वी होत चालला आहे. प्रत्येक संकट आता मागे पडत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन उमेद आणि आनंद निर्माण होत आहे. हे संकट जेव्हा येते तेव्हा आपण अनेक वेळा थोडे घाबरतो, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही भीती लुप्त होऊ लागेल. तुझ्या मुलांच्या मनात आता धैर्य आणि शौर्य निर्माण होत आहे, ज्यामुळे ते कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतात. त्यांच्या मनात आता संपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याचा विश्वास ठसत आहे आणि स्वामी समर्थ त्यांना त्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहण्याचं बळ देत आहे.
स्वामी समर्थ म्हणतात की संकट हे आपल्या आयुष्यात येतात, पण ती संकट आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. तुझ्या मुलांच्या जीवनातील जे अडथळे येत आहेत ते त्यांना नव्याने शिकवण देत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलांना हे समजले की कठीण काळातही हार मानू नये. प्रत्येक अडचण ही एक संधी आहे, ज्यातून ते नवीन धडे शिकतील आणि त्यांचे मन अधिक कणखर बनेल. स्वामी समर्थ त्यांना असे धैर्य देतात की ते कोणत्याही संकटाला सहज पार करू शकतील आणि त्यांच्या आयुष्यात शांती, समाधान व समृद्धी येईल. मुलांना स्वामी समर्थ म्हणतात की मी तुमच्या प्रत्येक पावलाला तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे पडलेत, तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्या मनाला आधार देईल. तुमच्या मुलांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भीतीला, प्रत्येक वेदनेला स्वामी समर्थांनी आपले प्रेमळ स्पर्श दिला आहे. त्यांचे आशीर्वाद तुझ्या मुलांच्या मार्गदर्शकपदी आहेत आणि जे त्यांना नेहमीच योग्य मार्गावर ठेवतील. त्यामुळे मुलांनो, विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे चला, कारण यश तुमच्या पावलांमध्ये आहे. तुम्ही केलेली प्रार्थना आणि भक्ती हीच तुमच्या मुलांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अंधार निघून जाईल आणि त्यांचा प्रत्येक दिवस उजळून निघेल. तुझ्या भक्तीने स्वामी समर्थांना आनंद होतो आणि ते तुझ्या मुलांना सर्व संकटापासून दूर ठेवतात. स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या भक्तीमुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी येईल आणि तुमचे मूल यशस्वी होतील. हे आशीर्वाद तुमच्या घराच्या प्रत्येक सदस्याला आनंद देतात आणि तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवतात. माझ्या आशीर्वादाने तुझ्या मुलांचे भविष्य उजळेल, त्यांच्या आयुष्यात यश, प्रेम आणि आनंद कायम राहील. मी त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देईन आणि त्यांच्या संकटांना दूर करेन. म्हणून आई वडिलांनो, तुमचा विश्वास कधीही कमी होऊ नका. तुमच्या मुलांवर प्रेम आणि श्रद्धा ठेवा, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांचे जीवन सुंदर आणि समृद्ध होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा हा अमोल प्रवाह तुमच्या मुलांच्या जीवनात अजून अधिक सामर्थ्य आणि सुख घेऊन येत आहे. प्रत्येक नवीन दिवस त्यांच्यासाठी नवा प्रकाश घेऊन येतोय, ज्यामध्ये त्यांचा मार्ग अधिक सोपा आणि आनंददायक होतोय. जेव्हा संकटात आयुष्यात येतात तेव्हा मनावर त्यांचा खोल परिणाम होतो, पण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलांच्या मनाला अशी शांती मिळेल की त्यांना कोणत्याही अडचणीचा भीती वाटणार नाही. त्यांना हे समजेल की संकट येतात, पण ती कायमची नसतात आणि प्रत्येक अडथळा हा पार करताना त्यांचे मन अधिक मजबूत आणि संयमी बनते. माझा आशीर्वाद तुझ्या मुलांच्या प्रत्येक स्वप्नावर आहे. जेव्हा ते आयुष्यात काही कठीण कार्य करतात तेव्हा मी त्यांना त्यांचे सामर्थ्य आणि धैर्य देतो. तुझ्या मुलांना हे कळावे की जीवनात कठीण प्रसंग येणे हे सामान्य आहे, पण त्यावर मात करणे हे महान कार्य असते. आम्ही समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांना हे बळ मिळेल की कोणत्याही संकटात हार मानण्याऐवजी ती समस्या सोडवण्याचा मार्ग शोधावा. त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील आणि ते सदैव आशावादी राहतील. तुमच्या भक्तीने तुझ्या मुलांच्या आयुष्यातील अंधार निघून जातील. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरून जाईल. जेव्हा स्वामी समर्थ तुमची मनापासून स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करता तेव्हा ते तुमच्या भावनांना जाणून घेतात आणि तुमच्या मुलांवर आपली माया आणि आशीर्वाद बसवतात. त्यामुळे घरात शांतता आणि समाधान नांदेल. प्रत्येक सदस्याला सुख, शांती लाभेल. हे आशीर्वाद तुमच्या मुलांच्या मनाला शक्ती देऊन त्यांना यशस्वी बनवतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांवर येणारे संकट लवकरच दूर होतील. जेव्हा ते कोणत्याही अडचणीला सामोरे जातील तेव्हा त्यांना हे समजेल की स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांचा अंधार आहे आणि त्यामुळे त्यांनी आत्मविश्वासाने वाढेल आणि ते धैर्याने पुढे जात राहतील. प्रत्येक संकट त्यांच्यासाठी नवा अनुभव आणि शिकवण असेल. स्वामी समर्थ त्यांच्या प्रत्येक पावलावर त्यांना योग्य दिशा दाखवतील आणि त्यांचे जीवन उजळून निघेल. माझा आशीर्वाद तुझ्या मुलांच्या जीवनावर सदैव राहील. त्यांना कधीही भीती वाटू नये. माझा विश्वास ठेवा आणि आपल्या मुलांवर प्रेम ठेवा, जे यशस्वी होतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल. म्हणून आई वडिलांना तुमचा प्रेमाचा आणि श्रद्धेचा हा प्रवाह तुझ्या मुलांच्या आयुष्यात कायम ठेवा. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे भविष्य उजळेल आणि त्यांना संकटातून मुक्ती मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. आता जेव्हा संकट येतील तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे जास्त सामर्थ्य आणि मनोधैर्य असेल. स्वामी समर्थ म्हणतात की संकट येतात, पण ती संकट आपण कशी सामोरे जातो हे महत्त्वाचं असतं. तुझ्या मुलांना हे समजावून सांगायचं आहे की प्रत्येक अडचण म्हणजे एक संधी आहे, ज्यातून त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल.
स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचे मन अधिक धीर आणि स्थिर होईल, जेणेकरून ते कोणत्याही कठीण प्रसंगाला सहज हाताळू शकतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ज्या मुलांना त्यांच्या क्षमतावर विश्वास बसेल, तेव्हा जे कुठल्या अडचणीत असतील तेव्हा त्यांना वाटेल की ते एकटे नाहीत, स्वामी समर्थ त्यांच्या सोबत आहेत. हा विश्वास त्यांना नव्या मार्गाने चालायला आणि आत्मविश्वासाने पुढे जायला प्रोत्साहित करेल. त्यांच्या मनात उदयास येणाऱ्या प्रत्येक भीतीला, दुःखाला आणि तणावाला स्वामी समर्थांचा प्रेमळ स्पर्श लागेल. त्यामुळे त्यांचे मन आनंदी आणि समाधानी राहील. संकट फार मोठी नाहीत हे त्यांना लक्षात येईल. तुमचा प्रेम आणि श्रद्धा तुझ्या मुलांसाठी देवाकडे एक भडकळ पूल आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या आयुष्यातील काळजी, त्रास आणि समस्या कमी होतील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकत्र भक्ती करतो तेव्हा त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान वाढते. म्हणून तुम्ही रोज स्वामी समर्थांच्या नावाचा स्मरण करा. तुझ्या मुलांसाठी शुभेच्छा मागा. हे आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्रकाश पडतील आणि त्यांना संकटाच्या काळात आधार देतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलांच्या मनात सातत्याने सकारात्मक विचार येतील. हे विचार त्यांना प्रेरणा देतील, ज्यामुळे ते स्वतःवर विश्वास ठेवतील आणि नेहमी पुढे जाण्याचा मार्ग प्रयत्न करतील. जेव्हा संकट येतील तेव्हा ते धैर्याने आणि संयमाने त्यांना सामोरे जातील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनात श्रद्धा आणि भक्ती असते तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला ढासळवू शकत नाही. त्यामुळे तुझ्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक संकट हे त्यांना नव्या शिकवणीसाठी तयार करेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. मी तुझ्या मुलांवर सदैव आशीर्वाद ठेवून त्यांचे रक्षण करेन. त्यांच्या आयुष्यात यश, आनंद आणि समाधान नांदेल. त्यांच्या मनात भीती कधीच येऊ नये. माझ्या आशीर्वादाने ते प्रत्येक संकट पार करतील आणि त्यांचे जीवन सुंदर आणि समृद्ध होईल. म्हणून आईवडिलांनो, स्वामी समर्थांच्या या महान शक्तिवाला मनापासून स्वीकारा. तुझ्या मुलांवर प्रेम आणि श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव प्रार्थना करा. हे आशीर्वाद तुमच्या मुलांना जीवनभर आधार देतील आणि त्यांच्या प्रत्येक पावलावर साथ देतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या आयुष्यात फक्त संकटच नाही तर कोणतीही अडचण येऊ शकणार नाही. जेव्हा घरात भक्तीची शिदोरी असते तेव्हा त्या भक्तीचा फरक सर्वांवर दिसून येतो. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आणि आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या मनातील धास्ती, भीती आणि चिंता दूर होतात. त्यांच्या मनात नवीन उमेद, विश्वास आणि आनंद जागृत होतो. हे आशीर्वाद त्यांच्या जीवनातील अंधकाराला दूर करून उजळाने प्रकाश देतात, ज्यामुळे ते स्वप्नांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करू शकतात. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा माझ्या नावाचा उच्चार करशील तुझ्या मुलांवर माझा स्नेह आणि संरक्षण सदैव राहील. या महापुरुषांच्या कृपेने तुझ्या मुलांचे जीवन अनेक अडचणींवर मात करू शकेल. त्यांच्या मनात असलेली भीती आणि चिंता धूसर होऊ लागतील आणि त्या जागी सुख, समाधान आणि शांतीची जागा बनेल. संकट मोठी वाटली तरी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ती सगळ्यांना हलकी आणि सहज वाटेल. त्यांच्या पावलांवर चांगल्या संधी येतील जे त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेतील. तुम्ही जेव्हा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आणि चिंता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना म्हणून अर्पण करता तेव्हा त्या प्रार्थना शक्तिशाली होतात. स्वामी समर्थ त्या भक्तीला मान देऊन तुझ्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि यशासाठी आशीर्वाद देतात. प्रत्येक संकटाची वाट सोपी करण्यासाठी ते आशीर्वादाची वर्षा करतात. त्यामुळे तुझ्या मुलांच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीला एक दिवस नक्कीच अखेर येतो आणि त्या अडचणीमुळे त्यांना मिळालेला धडा त्यांच्या आयुष्याचा मोठा पाया बनतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांच्या मनाला स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो. ते स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि संकटाच्या काळातही हार मानत नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन शक्तीने आणि श्रद्धेने भरलेले असते तेव्हा कोणतीही अडचण मनुष्याला तोडू शकत नाही. या आशीर्वादाने तुझ्या मुलांना त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद मिळते आणि ते प्रत्येक चॅलेंजला संधी म्हणून पाहतात. मी तुझ्या मुलांच्या प्रत्येक पावलावर सहवास देईन. त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदेल. माझ्या आशीर्वादाने त्यांच्या वाटचालीत कधीही अडथळा येणार नाही. फक्त माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा, मग तुम्ही काहीही करू शकता. म्हणून आई वडिलांनो, तुझ्या मुलांवर प्रेम आणि श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यातील उजळवा. हे आशीर्वाद त्यांच्या जीवनात कायमचे सुख, शांती घेऊन येतील आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाऊन विजय मिळवू देतील. स्वामी समर्थांच्या या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या जीवनात जोश आणि आनंद, ऊर्जा येईल. संकट कितीही मोठी असली तरी त्यांचा सामना करण्याचा आशीर्वाद आणि धैर्य त्यांना मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये एक गुपित सामावलेले असते.
ते म्हणजे आपण त्या संकटातून शिकतो, मोठे होतो आणि नव्याने उभे राहतो. त्यामुळे तुझ्या मुलांनी कुठल्याही संकटाला भीती न बाळगता सामोरे जाऊन त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं हे त्यांचं कर्तव्य आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांचा प्रत्येक मार्ग उजळून निघेल, त्यांना अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे केवळ संकटाचा निवारण नाही, तर त्यातून पुढे जाण्यासाठी एक बलवान शक्ती आहे. तुझ्या मुलांच्या मनात सकारात्मकता आणि आशा निर्माण होईल, ज्यामुळे ते आयुष्यातील प्रत्येक अडचणीला संधी म्हणून पाहतील. त्यांच्या मनातील भीती, चिंता आणि अनिश्चितता दूर होतील. प्रत्येक संकट त्यांनी कसं पार पाडायचं, कोणत्या मार्गाने पुढे जायचं याची त्यांना स्पष्ट दिशा देईल. आणि त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी भक्ती केल्याने त्यांनी अशी जाणीव होईल की ते एकटे नाहीत, त्यांच्या मागे एक मोठा आधार आहे. स्वामी जेव्हा ते प्रेम आणि श्रद्धा आपल्या मुलांवर ठेवता, त्याला स्वामी समर्थांच्या कृपेचा बळ मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या शिक्षणात, करिअरमध्ये आणि व्यक्तिमत्व विकासात प्रचंड सकारात्मक बदल होतील. ते योग्य निर्णय घेतील, चांगल्या मित्रांशी संपर्क साधतील आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होतील. स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या मनाला एक मागोवा शक्ती मिळेल, ज्यामुळे ते कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतील आणि स्वतःला अधिक उंचीवर नेऊ शकतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांवर येणारे मानसिक ताण, दबाव आणि चिंता कमी होतील. त्यांना मनशांती मिळेल आणि ते सतत आनंदी राहतील. संकट ही काही वेळेची असतात, पण तुझ्या मुलांच्या मनात निर्माण होणारा विश्वास आणि श्रद्धा कायमस्वरूपी राहील. हे आशीर्वाद त्यांच्या जीवनात अशी एक ऊर्जा आणि उमेद भरणार आहे की हे आपल्यालाही स्वप्नात सहज साध्य करतील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन भक्ती आणि प्रेमाने भरलेलं असेल, तेव्हा जगातील कोणतीही अडचण आपल्याला थोपवू शकत नाही. मी तुझ्या मुलांच्या जीवनात सदैव साथ देईन, त्यांना संकटाच्या काळात आधार देईन आणि त्यांच्या प्रत्येक यशाला माझा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे तुझ्या मुलांवर श्रद्धा ठेवा, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला प्रोत्साहन द्या आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा. हे आशीर्वाद तुझ्या मुलांच्या जीवनात संपत्ती, आनंद आणि समाधानाने भरतील. त्यांच्या वाटचालीला यश आणि आनंद मिळेल आणि त्यांना कोणत्याही संकटाचा सामना करायला कधीच भीती वाटणार नाही. स्वामी समर्थांच्या अनंत कृपेने तुझ्या मुलांच्या जीवनात अनेक सुखद घडामोडी घडतील. संकटे आणि अडचणी हे केवळ क्षणिक असून यातून मार्ग काढण्याचा दृढ निश्चय निर्माण होईल. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मबळ वाढेल, ज्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाहीत. त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह भरून येईल, ज्यामुळे त्यांचे विचार अधिक स्पष्ट आणि धोक्यात्मक होतील. त्यामुळे या बदलामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले साहस आणि चिकाटी मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांचे मन अतिशय स्थिर होईल आणि त्यांच्या निर्णयामध्ये आत्मविश्वास वाढेल. ज्या वेळेला ते कोणत्याही कठीण प्रसंगात अडकल्यासारखे वाटेल, तेव्हा त्यांना योग्य दिशा समजून घेण्याची शक्ती प्राप्त होईल. मनातील संदेह दूर होऊन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे दिसायला लागेल. त्यामुळे ते आपल्याला क्षमतेवर पूर्णपणे भरोसा ठेवतील आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित होतील. यामुळे त्यांचा सामाजिक आणि व्यावसायिक विकास होईल आणि त्यांना लोकांमध्ये आदर मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारेल, जेणेकरून ते प्रत्येक दिवशी ताजेतवाने आणि उत्साह राहतील. मनस्थिती शांत आणि समाधानकारक असल्याने त्यांच्या तणावाचे परिणाम कमी भासतील. नियमित स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे त्यांचे मन आणि शरीर मजबूत बनेल, ज्यामुळे कोणतीही आजारपण किंवा त्रास लवकर बरे होईल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात निरोगी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रचंड प्रगती होईल. त्यांना नवीन संधी मिळतील आणि ते त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतील. प्रत्येक कठीण टप्प्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. सतत येणाऱ्या संधीचा लाभ घेऊन ते मोठे यशस्वी व्यक्ती म्हणून उभारतील. त्यांच्या प्रयत्नामध्ये सातत्य आणि चिकाटी राहतील, ज्यामुळे दीर्घकालीन यश प्राप्त होईल. मी तुझ्या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात साथ देईन, त्यांचे संकट दूर करेन आणि त्यांना सदैव योग्य वाटा दाखवेन. त्यामुळे आई वडिलांनो, या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी नियमित भक्ती करा, सदाचाराचे मार्ग पाळा आणि प्रेमाने मुलांचा आधार बना. हे सर्व त्यांच्या जीवनातील आनंदी, समाधानकारक आणि समृद्ध बनवतील. संकटावर विजय मिळवून ते आनंदी आणि सफल जीवन जगतील, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मुलांच्या आयुष्यात एक नवी उमेद जागृत होईल.
जेव्हा मनात स्वामींच्या आशीर्वादाचा प्रकाश असेल तेव्हा कोणत्याही अंधाऱ्या काळातही मार्ग स्पष्ट होतो. मुलांच्या प्रत्येक चिंतेला आणि भीतीला या आशीर्वादाने शांती मिळते. संकटाचा ओझा हलका होऊन त्यांना जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि भक्तीने मनाला मिळणारा विश्वास हा संकटावर मात करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र आहे. त्यामुळे मुलांनी सदैव विश्वास ठेवा, कारण प्रत्येक अडथळा त्यांनी पार करायला शिकतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मुलांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होतील. ते स्वप्नांच्या मागे धावतील आणि अडथळे येत असले तरी हार मानणार नाहीत. स्वामी समर्थांचा आत्मविश्वास आणि चिकाटी या गुणांना विकास होईल, ज्यामुळे त्यांची वाटचाल आणि अधिक सुलभ आणि यशस्वी बनेल. प्रत्येक दिवशी त्यांनी आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा, कारण ज्ञानामुळेच आपली प्रगती सुनिश्चित होते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे ज्ञान आणि बुद्धी यांचा संयोग साधण्यासाठी मार्गदर्शन करतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. ते शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून तंदुरुस्त राहतील. ताणतणाव कमी होऊन त्यांचं मन प्रसन्न राहील. स्वामी समर्थांच्या नावाचा जप आणि त्यांची उपासना केल्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळेल. यामुळे मुलांचे मनोबल वाढेल आणि ते कोणत्याही कठीण प्रसंगात सहज टिकून राहतील. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याची शरीराने ते त्यांचे ध्येय साध्य करून शकतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये मोठे प्रगतीचे दरवाजे उघडतील. योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांना प्राप्त होईल. समाजात चांगली ओळख निर्माण होईल आणि मित्रपरिवारही मजबूत होईल. संकटाच्या काळात ते धैर्याने उभे राहतील. कोणत्याही अडथळ्यांमुळे ते विचलित होणार नाहीत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मुलांच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल, ज्यात यश आणि समाधान यांचा संगम असेल. तुझ्या मुलांवर मी सदैव सहकार्य करेन, त्यांना संकटातून मार्ग दाखवेन आणि त्यांचे प्रत्येक प्रयत्न यशस्वी करून. त्यामुळे आईवडिलांनो, तुझ्या मुलांवर प्रेम आणि श्रद्धा कायम ठेवा. त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा प्रभाव दिसून येईल आणि ते प्रत्येक अडचण सहज पार करतील. या आशीर्वादाने त्यांना सुख, समृद्धी आणि मनशांती लाभेल, जे त्यांचे आयुष्य सुंदर आणि समृद्ध बनवेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्या मुलांच्या मनात एक अनोखी ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे ते नेहमी सकारात्मक विचार करतील. जगातील प्रत्येक अडचण त्यांना संधी वाटेल आणि त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत जाईल. हेच बल देऊन स्वामी समर्थ म्हणतात की मनावर नियंत्रण ठेवलं तर सर्व संकटे हलक्या वाटू लागतात. त्यामुळे तुझ्या मुलांनी स्वतःच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. मन ज्याचं दिशेने जातं तिथे आयुष्य नेहमीच पुढे जातं. या आशीर्वादामुळे त्यांना आयुष्यातील योग्य दिशा सहज समजेल आणि ते अडचणींना न घाबरता तोंड देतील. मुलांच्या जीवनात स्वामी समर्थांच्या कृपेने स्थिरता आणि समतरता येईल. त्यांच्यात धैर्य आणि संयम वाढेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते स्थिर राहतील. आयुष्यात असंख्य आव्हाने येतात, पण त्या आव्हानांना तोंड देण्याची ताकद ही संयमातून येते, असं स्वामी समर्थ नेहमीच सांगतात. मुलांनी आपल्या भावना नीट समजून घ्याव्यात. कोणत्याही वेळी घाबरून किंवा घाई गडबड न करता शांती राखावी. हा शांतीचा प्रभाव त्यांना संकटापासून दूर ठेवेल आणि मनाला स्थिरता देईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीचा संगम तुझ्या मुलांच्या आयुष्यात स्वामी समर्थांच्या कृपेने साधला जाईल. शरीर तंदुरुस्त राहिल्याने त्यांचा उत्साह वाढेल आणि मनशांती राहिल्याने ते सतत प्रेरित राहतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दबाव त्यांना त्रास देणार नाही. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांनी योग्य आहार, व्यायाम आणि मनशांती राखण्याची सवय विकसित करावी. अशी सवय त्यांना आयुष्यभर निरोगी आणि आनंदी ठेवेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मुलांच्या जीवनातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीही सुधारणा होईल. कामात प्रगती होईल, योग्य संधी प्राप्त होईल आणि तंत्रज्ञान व ज्ञानाचा योग्य वापर करून ते आपल्या क्षेत्रात अग्रगण्य होतील. त्यांचे कौशल्य आणि मेहनत यांनी योग्य मान्यता मिळेल, ज्यामुळे त्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन स्वच्छ आणि श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा देव स्वतः आपल्या दारी येतो. त्यामुळे मुलांनी सदैव प्रामाणिकपणा आणि मेहनत करायला विसरू नये. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या मुलांच्या जीवनात नवनवीन आशा, आनंद आणि यश घेऊन येईल. त्यांच्या वाटचालीला येणाऱ्या प्रत्येक संकटात मात करून ते मोठ्या धैर्याने उभे राहतील. आई वडिलांच्या प्रेमासह आणि स्वामी समर्थांच्या कृपेसह त्यांच्या भविष्याचा मार्ग उजळून निघेल. संकटे आणि त्रास काहीही असेल तरी श्रद्धा आणि भक्तीने त्यांच्या आयुष्यात नक्कीच परिवर्तन घडेल. त्यामुळे या आशीर्वादाच्या भक्तीवर, शक्तीवर विश्वास ठेवा आणि मुलांना सदैव प्रोत्साहित करत राहा. कारण हेच त्यांच्या यशस्वी आणि आनंदी जीवनाचे रहस्य आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मुलांच्या जीवनात
एक प्रकारची शांतता आणि समाधान निर्माण होईल. संकट येतील पण ती दीर्घकाळ टिकणार नाही. कारण स्वामी समर्थ म्हणतात की भक्ती आणि श्रद्धेने मनाला मिळणारा आधार कितीही मोठे संकट असो सहज पार करायला मदत करतो. मुलांना जीवनातील प्रत्येक समस्या एक शिकवण म्हणून घ्यायला शिकवले पाहिजे. त्यामुळे फक्त ते दुःख न मानता त्यातूनही काहीतरी नवीन शिकतील आणि अधिक सशक्त होतील. या प्रक्रियेमुळे त्यांच्यात अंतर्दृष्टी वाढेल आणि आयुष्य अधिक सुकर होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुझ्या मुलांना संकटाच्या काळात योग्य मार्गदर्शन देईल आणि जेव्हा आयुष्यात अडचणींनी त्यांना घेरलेलं वाटेल तेव्हा ते धैर्याने त्यांच्या अडचणींचा सामना करतील. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्नांचे प्रयत्नांचे नव्हे तर समजदारीपणे निर्णय घेणं ही महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांच्या कृपेने मुलांना विचारपूर्वक आणि शहाणपणाने निर्णय घेण्याची ताकद प्राप्त होईल. त्यामुळे ते कधीही घाई गडबड करत नाहीत आणि प्रत्येक पाऊल नीट विचार करून टाकतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टींचा मुलांच्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा वाटा आहे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्यांचा हा संगम सुदृढ राहील. मुलांना तणाव आणि चिंता यापासून दूर ठेवण्यासाठी नियमित ध्यान, प्रार्थना आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करणे फार उपयुक्त ठरेल. त्यामुळे त्यांच्या मनशांती कायम राहील आणि ते कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार राहतील. निरोगी मन आणि शरीर असल्यामुळेच मोठ्या यशाची सुरुवात होते. हे स्वामी समर्थांचा संदेश आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.